आणि म्हणून आज खरं म्हणजे हा जो काही महाविजयाचा आपण ही अधिवेशन घेतलेलं आहे, एक प्रकारे आपले सगळ्यांचे आभार मानण्याचं हे अधिवेशन आहे, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देण्याचं अधिवेशन आहे। आणि म्हणून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये आपल्या समोर अनेक आव्हानं देखील आहेत, कारण आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एका ध्येयाकरता काम करतो। चाणक्याचं एक सुंदर वाक्य आहे की चाणक्य असं म्हणतो, राजा बनना ये सुखी बनने का मार्ग नहीं है। म्हणजे राजा होणं म्हणजे सुखी होणं नाही आहे, तर राजा होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे। आपल्या सुखाकरता राजा बनायचं नाही आहे, जनतेची सेवा करण्याकरता राजा बनायचं आहे। तसं आपल्याला हे जे शासन या ठिकाणी मिळालेलं आहे ते सुखासीन होण्याकरता मिळालेलं शासन नाही आहे, तर या शासनाने आपली जबाबदारी वाढवली आहे। राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची, आपल्याला सगळ्यांना जनतेला सुखी करण्याकरता आता यापुढे काम करायचं आहे। आणि म्हणून आपण जर जिंकलो म्हणून सुखासीन झालो, जिंकलो म्हणून थांबलो, जिंकलो म्हणून आता आराम करू अशा आविर्भावात गेलो तर कदाचित जनतेने जो मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे, जो आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे, त्या आशीर्वादाशी कुठेतरी द्रोह होईल। आणि म्हणून पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे। आपल्याला कल्पना आहे, भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे, ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानाने खऱ्या अर्थानं या भारताला सर्वोच्च भारत बनवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली। आणि आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे, कारण हेच संविधान सामान्य सेवा करण्याकरता मला शक्ती देतं। हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता, संविधान रुजवण्याकरता वापरायचं आहे।